सध्या आपण अशा एका काळात आहोत जिथे तंत्रज्ञान आणि विज्ञान क्षेत्रामध्ये वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत। याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय। अलीकडच्या वर्षांमध्ये सर्वच क्षेत्रात एआयचा वापर वाढल्याचं दिसतंय। तर एआय मुळे शिक्षण क्षेत्राचं रूपडं देखील बदलतंय की काय असं सध्या बोललं जातंय। हे चित्र नेमकं कसं पलटणार आहे हे दाखवून देणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। देशातील पहिली एआय अंगणवाडी, मिशन बाल भरारीची डिजिटल भरारी। नागपूरच्या अंगणवाडीत एआयचे धडे। ही आहे देशातील पहिली एआय अंगणवाडी। या अंगणवाडीतील विद्यार्थी पाटी पेन्सिलवर नाही तर टॅबलेट आणि एआय विकसित स्मार्ट बोर्डवर शिक्षणाचे धडे गिरवतात। ही आधुनिक साधनं मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देत मुलांमध्ये शिकण्याची गोडी निर्माण करतायत। स्मार्ट बोर्ड, टॅबलेट, व्हर्च्युअल रियालिटी हेडसेट सारखी हायटेक साधनं, वायफाय आणि सीसीटीव्ही कॅमेरे असलेली डिजिटल क्लासरूम, विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाचं पोषण ट्रॅकरद्वारे रिअल टाइम डेटा मॉनिटरिंग, अंगणवाडी सेविकांना स्मार्ट उपकरणे वापरण्याचे विशेष प्रशिक्षण। महिला बालविकास विभागाच्या मिशन बाल भरारी अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील वडधामना इथे देशातील पहिली एआय निर्मित अंगणवाडी सुरू करण्यात आली आहे। या अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांची प्रगती पाहता नागपूर जिल्ह्यात अजून 40 एआय अंगणवाड्या निर्माण करण्याचं काम सुरू असून महिन्याभरात त्या देखील सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे। एआय पॉवर्ड अंगणवाडी आतापर्यंत भारतात कुठेही बनवण्यात आलेली नव्हती। ही अंगणवाडी आम्ही वडधामण्याला पहिल्यांदा बनवलेली आहे। याच्या माध्यमातून मुलांचा प्रोग्रेस मोजता येतो, मुलांना अनुभूती देता येते आणि त्याचबरोबर मुलांचं जे शैक्षणिक प्रगती आहे ती पण आपल्याला वाढवता येते। त्या अंगणवाडी केंद्रामध्ये उपस्थितीचं प्रमाण जे कमी होतं ते आता या अंगणवाडी केंद्रामध्ये उपस्थितीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। या पद्धतीचा आम्हाला खूप उपयोग होत आहे। आधी फक्त 7 ते 8 विद्यार्थी या अंगणवाडीत यायचे, मात्र आता या अंगणवाडीतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या 25 झाली आहे। एआयच्या नवीन तंत्रज्ञानातून ज्ञानाचे धडे मिळत असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे। त्यामुळे 100% विद्यार्थी आनंदाने अंगणवाडीत येत शिक्षणाचे धडे गिरवतायत। डिजिटल एआय अंगणवाडी झाल्यामुळे माझ्याकडे अगोदर 10-15 लाभार्थी राहत होती मुलं। आता मुलांची संख्या वाढली आहे, 25 मुलं आहे आणि खूप छान वाटत असते का आमची वडधामण्यामध्ये पहिली भारतातली एआय अंगणवाडी आहे आणि लाभार्थी पण खूप खुश आहे। मी त्यांना व्हीआर या माध्यमातून त्यांना मुलांना शिक्षण देऊ शकते। विद्यार्थी इतके छान शिकत आहे आणि विशेष करून विद्यार्थ्यांचे पालक हे खूप खुश आहेत सर। आणि इतक्या गोडीने इतक्या आवडीने ते अंगणवाडीमध्ये आणून देत आहेत लेकरांना, खूप आनंद वाटत आहे। आधी विद्यार्थ्यांना अंगणवाडीत पाठवणं म्हणजे पालकांसाठी डोकेदुखी ठरायची, कारण विद्यार्थी अंगणवाडीत जाण्यासाठी पाठ फिरवायचे। मात्र या एआय अंगणवाडीत असलेल्या सुविधांमुळे विद्यार्थी नियमित अंगणवाडीत जात आहेत आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना खासगी शाळेत मिळणारं शिक्षण आता मोफत शासकीय अंगणवाडीत मिळत असल्यानं पालकांकडून या उपक्रमाचं कौतुक केलं जातंय। आल्याबरोबर त्यांना जसे हे खेळणे दिसतात, टीव्ही दिसते, बाकी सगळे इंस्ट्रुमेंट दिसतात, तर त्यांना असं वाटतं यायला पाहिजे आणि पोरं असे आकर्षित होऊन आलेले आहे इकडे यायसाठी। खूपच चांगलं। याच्यामुळे कसं आम्हाला असं वाटत होतं की आमचे पोरं कसे कॉन्व्हेंटमध्ये बाकीचे पोरं जातात तर आमचे पुढं गेलं पाहिजे, पण कसं आमदानी नसल्यामुळे आम्हाला पाठवत, पण आता ही ते डिजिटल अंगणवाडी झाल्यामुळे आम्हाला असं वाटतं की हे कॉन्व्हेंटमध्ये आमचे पोरं गेले आणि जे कॉन्व्हेंटचं शिक्षण आहे ते इथे मिळत आहे। एआयच्या माध्यमातून डिजिटल स्क्रीनवर जे आहे ते अक्षरं रेखाटू लागले आहे। त्यामुळे अशाच पद्धतीच्या अंगणवाड्या आणि शाळांची राज्यामध्ये प्रगती जर झाली तर खाजगी शाळांकडे पालकांचा असलेला कल तो नक्कीच पुन्हा शासकीय शाळांकडे वळू शकतो, हे मात्र नाकारता येत नाही। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।